नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. मित्रांनो, आज या ठिकाणी तुम्हाला नवीन एक प्रश्न किंवा नवीन एक लोकांच्या जे समस्या आहेत की मला कॉल केल्यानंतर तुमचा केशर कोणता आहे म्हणून लोक विचारतात. कारण की बाग लावण्यासाठी सर्व शेतकरी त्या चांगल्या केशरची, म्हणजे हा अर्ध केशरी कलर असेल, तो आतमध्ये केशरी आणि भगवा कलर असेल, वरून पण फळांना हिरव्यापणीच कलर येणं, माल ज्यावेळेस ह्याला डोळा पडतो किंवा आपण खड्डा पडतो म्हणतो त्यावेळेस ह्याला कलर येणं, म्हणजे आंब्यामध्ये विकताना मार्केटमध्ये 10 ते 20 रुपये महाग विकलेला हा आंबा हा मार्केटमध्ये खूप प्रसिद्ध झाला आहे. दापोली केशर किंवा रत्नागिरी केशर म्हणतो. तर आंब्यामध्ये दुसरा एक प्रकार आहे जो गुजरात केशर आहे. बघा, आता इथं जर बघितलं तर या ठिकाणी फळांना इथं चोच एक साधारणतः 5 ते 10% फक्त दिसते, असे नाहीच, फक्त नॉर्मल दिसते, जास्त काय. आणि हा जर बघितलं तुम्ही तर हा गुजरात केशर आहे. याला बघा पोपट्यासारखी चोच आहे. त्यामुळे हा केशर मार्केटमध्ये चालत नाही. त्यामुळे ह्या केशरची रोपं लाव. आपल्याला गुजरात केशरची रोपे लावायची आहेत का नाही लावायचे हा विचार करूनच रोपं लागवड करताना रोपांची बुकिंग करावी. आपल्याला गुजरात केशर आंबा पाहिजे असेल तर तो फ्रीमध्ये 30 ते 40 रुपयेमध्ये रोप तुम्हाला कुठूनही मार्केटमध्ये उपलब्ध होईल. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा, किंवा आपल्याकडला दापोली केशर म्हणजे रत्नागिरी केशर जर घ्यायचं असेल तरी पण आपल्याला कमेंट बॉक्समध्ये मेसेज टाका किंवा कॉल करा.